समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. मानस पूजा श्लोक. गजानना या करी आव्हान, आसनस्थ व्हावे. शुद्धोदक हे पाद्य, अर्घ अन आचमना घ्यावे. दूध दही घृत मध शर्करा पंचामृत स्नान. अथर्व शीर्षे रुद्र सुक्तसह श्री सुक्ते स्नान. जरतारीची शाल अर्पिली, यज्ञोपवितही तसे. सर्वांगाला परिमळ भाडी, तिलक केशरी असे. फुले सुगंधी हिरव्या नाजूक, दुर्वा 21. धूप निरांजन चून भाकरी, दे नैवेद्यास. कर्पूर आरती मंत्र पुष्प घ्या, प्रदक्षिणा नमन. चिलिम दिधली सेवा करीतो, अनन्य मी शरण. मंत्र कर्म वा भक्तीन जाणे काल्पनिक पूजा. सद्भावाने केली उद्धरी, निस्सीम भक्त तुझा. गणगण गणात बोते भजनी दंग सदा तुम्ही. सिद्ध मंत्र हा जपून सर्वदा, पावन होऊ आम्ही. एक मागणे शिरी असावा वरद हस्त तुझा. गजानना ही आस पुरवी, घ्या नमस्कार माझा. फलश्रुती. मानस पूजा श्लोक त्रिकाली 21 आवर्तने. उच्चारून संकल्प आपुला, करी जो श्रद्धेने. मिटतील चिंता, हरतील व्याधी, टळतील आपत्ती. गजाननाच्या कृपा प्रसादे सहज मोक्ष प्राप्ती. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन जय गजानन. द्या इतुके वरदान गजानन, द्या इतुके वरदान. हृदयी माझ्या नित्य बसावे, सुंदर तव हे ध्यान. नकोत मजला वाडे घोडे, गरिबीचे हे बरे झोपडे. झोपडीत या बसनी माझ्या, गाईन मंगल गान. नकोच मजला पैसा अडका, तव नामाचा अमृत घुटका. घेता वाटे या जीवाला, सुख शांती आराम. नश्वर सौख्य देव झुगारून, शाश्वत सुख हे पाऊ शोधून. छत्र कृपेचे असता मजवर, काय सुखाला वान. विनवितो आम्ही तव चरणाला, भवसागर हा पार कराया. कोण गजानन तुझ वाचून या, पैलतीरा नेणार. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, महाराजाधिराज, योगीराज, परब्रह्म सच्चिदानंद, भक्त प्रतिपालक, शेगाव निवासी. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री गणेशाय नमः. अध्याय पहिला प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती. जय जयाजी हे गणपती, गौरीपुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण, करीत आले जन. मोठमोठाले विद्वान, साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती. कापुसाचा पाड किती, अग्नीपुढे दयाघना. म्हणून आदरे वंदना, करीत असे मी तुझ्या चरणा. सुरस करवी पद्यरचना, दासगणूच्या मुखाने. मी अज्ञान मंदमती, नाही काव्य व्युत्पत्ती. परी तू वास केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे. आता आदिमाया सरस्वती, जी ब्रह्माची होय प्रकृती. जी कविवरांची ध्येयमूर्ती, ब्रह्मकुमारी शारदा. त्या जगदंबे कारण, असो माझे साष्टांग नमन. मी लेकरू आहे अजान, अभिमान माझा धरावा. तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगडाही चढेगिरी. मुकासभे माझारी, देई व्याख्यान अस्खलित. त्या तुझ्या कीर्तीला, कमीपणानं आणि भला. साह्यदास गणूला, ग्रंथरचनेस करिया. आता हे पुराणपुरुषा, पांडुरंगा पंढरीशा. सच्चिदानंदा रमेशा, पाही माम दीनबंधो. तू सर्वसाक्षी जगदाधार, तू व्यापक चराचर. करता करविता सर्वेश्वर, अवघे काही तूच तू. जग जन आणि जनार्दन, तूच एक परिपूर्ण. सगुण आणि निर्गुण, तूच की रे मायबापा. ऐसा तुझा अगाध महिमा, जो न कडे निगमागमा. तेथे काय पुरुषोत्तमा, या गणूचा पाड असे. रामकृपा जेव्हा झाली, तेव्हा माकडा शक्ती आली. गोपतेही बनले बली, यमुना तीरी गोकुळात. तुझी कृपा व्हाया जान, नाही धनाचे प्रयोजन. चरणी होता अनन्य, तू त्याते साह्य करीशी. ऐसा संतांनी डोंगारा, तुझा पिटला रमावरा. म्हणून आलो तुझ्या द्वारा, आता विनमुख लावू नको. हे संतचरित्र रचावया, साह्य करी पंढरी राया. माझ्या चित्ती बैसोनिया, ग्रंथ कडसा नेई हा. हे भवभवांतक भवानीवरा, हे नीलकंठा गंगाधरा.
ओंकार रूपा त्र्यंबकेश्वरा, वरद पाणी ठेवा शिरी. तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर. लोखंडासी भांगार परीस करून ठेवीतसे. तुझी कृपा हाच परीस, लोखंड मी गनुदास. साह्य करी लेकरास, परते मजला लोटू नको. तुला अशक्य काही नाही, अवघे आहे तुझ्या ठाई. लेकरासाठी धाव घेई, ग्रंथ सुगम वदवावया. माझ्या कुडीची कुलदेवता, कोल्हापूरवासिनी जगन्माता. तिच्या पदी ठेवितो माथा, मंगल व्हाया कारणी. हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे अंबे मृडानी. ठेवी तुझा वरद पाणी, दासगणूच्या शिरावर. आता वंदन दत्तात्रया, पाव वेगी मसी सदया. गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्फूर्ती दे. आता शांडिल्यादी ऋषीश्वर, वशिष्ठ गौतम पराशर. ज्ञाननभी जो दीन कर, त्या शंकराचार्या नमन असो. आता अवघ्या संत महंता, नमन माझे सर्वथा. दासगणूच्या धरून हाता, ग्रंथ करवा लेखन. गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर, श्री तुकाराम देहूकर. हे भवाब्धीचे तारू थोर, त्या श्री रामदासा नमन असो. हे शिर्डीकर साई समर्था, वामन शास्त्री पुण्यवंता. दासगणुसी अभय आता, तुमचे असो द्या संत हो. तुम्हा अवघ्यांच्या कृपेने, मी हे करीन बोलणे. दासगणू मी तुमचे तान्हे, कठोर मजविषयी होऊ नका. जी का खरी माय असते, तीच बोलाया शिकविते. तुमचे माझे असे नाते, माय लेकरा परी हो. लेखनी काढी अक्षर, परी तो तिच्यात नाही जोर. ती निमित्ता कारण साचार, लेखनरूपी कार्याला. दासगणू लेखनी येथ, तुम्ही धारण करा ती अवघे संत. ग्रंथ रचवा रसभरीत, हीच आहे प्रार्थना. आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण. करोनिया एकाग्र मन, निज कल्याण व्हावया. संत हेच भूमीवर, चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर, दाते मोक्षपदाचे. संत हेच सन्निधीची, मूर्ती होय प्रत्यक्ष साची. संत भव्य कल्याणाची, पेठ आहे विबुध हो. त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश. आजवरी ना कवनास, संतांनी या दगा दिला. ईश्वरी तत्वाचे वाटाडे, संत हेची रोकडे. अमोघ ज्ञानाचे ते गाडे, भरले असती प्रत्यक्ष. संत चरणी ज्यांचा हेत, त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत. आता मलरहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया. भरतखंडा माझारी, संत झाले बहुतापरी. हीन पर्वणी आली खरी, अवांतर देशाकारणी. जंबूद्वीप हे धन्य धन्य, आहे पहिल्यापासून. कोणत्या सुखाची ही वान, येथे न पडली आजवरी. याचे हेच कारण, या भूमीस संत चरण. अनादिकालापासून लागत आले आहेत की. नारद ध्रुव कयाधू कुमार, उद्धव सुदामा सुभद्रावर. महाबली अंजनी कुमार, अजातशत्रू धर्मराजा. शंकराचार्य जगद्गुरू, जे पदनतांचे कल्पतरू. जे अध्यात्मविद्येचे मेरू, याच देशी झाले हो. मध्व वल्लभ रामानुज, यांचा ऋणी अधोक्षज. ज्याने धर्माची राखली लाज, निज सामर्थ्य दावोनिया. नरसी मेहता तुलसीदास, कबीर कमाल सूरदास. गौरंग प्रभूच्या लीलेस, वर्णन करावे कोठवरी. राजकन्या मीराबाई, तिच्या भक्तीस पार नाही. जिच्यासाठी शेषशायी, प्राशिता झाला विषाते. गोरख मच्छिंद्र जालंधर, जे का योग योगेश्वर. ज्यांचा नवनाथ भक्तिसार, ग्रंथ असे लीलेचा. ज्यांनी नुसतीच हरिभक्ती, करून साधिला श्रीपती. ते नामा नरहरी सन्मती, जनी कान्हो संत सखू. चोखा सावता कुर्मदास, दामाजी पंत पुण्यपुरुष. ज्यांच्या कारणे बेदरास, गेला महार होऊन हरी. मुकुंदराज जनार्दन, बोधला निपट निरंजन. ज्यांची चरित्रे गायन, केली मागे महीपतींनी. म्हणून त्यांची नावे येथ, मीन साकल्ले आता देत. नुसते सांगतो वाचा ग्रंथ, भक्ती विजय भक्तमाला. त्यानंतर जे जे झाले, त्या त्या संता मी गायले. ग्रंथ असती ती न केले, ते पहा म्हणजे कळेल की. त्या संताच्या तोडीचा, संत श्री गजानन साचा. या अवतारी पुरुषाचा, प्रभाव खचित लोकोत्तर. मी जी मागे गायली, संत चरित्रे असती भली. ती सारांश रूपे सांगितली, त्रय ग्रंथातून विबुध हो. आता हे सांगोपांग, चरित्र कथितो एका चांग. मम सुदैवे आला योग, हे चरित्र रचण्याचा. जो प्रथमताच मी पाहिला,
अकोटा सन्निध्य संत भला, तोच मागे राहिला, त्याचे ऐका कारण, माळा आधी ओविती, मग मेरुमणी जोडिती, तीच आजी झाली स्थिती. ह्या चरित्र रचण्याची शेगाव नामे वऱ्हाडात, ग्राम आहे प्रख्यात, खामगाव नामे तालुक्यात, व्यापार चाले जेथ मोठा, ग्राम लहान साचार, परी वैभव त्यांचे महाथोर, ज्यांचे नाव अजरा अमर, झाले साधूमुळे जगत्रयी, त्या शेगाव सरोवरी भले, गजानन कमल उदया आले, जे सौरभे वेदिते झाले, या अखिल ब्रह्मांडा, हा शेगाव खानीचा, हिरा गजानन होय साचा, प्रभाव त्या अवलियाचा, अल्पमतीने वानितो मी, ते आता अवधारा, गजानन चरणी प्रेम धरा, येणे तुमचा उद्धार खरा, होईल हे विसरू नका, गजानन चरित्र मेघ थोर, तुम्ही श्रोते अवघे मोर, चरित्ररूपी वर्षता नीर, नाचाल वाटे निसंशय, शेगावचे पौरवासी, परमभाग्येचे निश्चयसी, म्हणून लाधले तयासी, गजानन हे संतरत्न, जेव्हा करावे लागे पुण्य, तेव्हाच लाभती संतचरण, संत श्रेष्ठ देवाहून, ए विषयी शंका नसे, रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी, पंढरी क्षेत्री येऊनी, कार्तिकीच्या वारीला, माझ्या मनी हेत होता, गावे गजानन चरित्रा, परी त्यांची तत्वता, संगत नाही लागली, त्या माझ्या वासनेची, पूर्तता करण्यासाठी, केली रामचंद्राची योजना या समर्थी, खऱ्या संताचे धोरण, न कळे कोणा लागून, महापुरुष गजानन, आधुनिक संत चुडामणी, या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा, वा पत्ता त्याच्या जातीचा, इतिहास दृष्ट्यान लागे की, जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण, न कडे कोणा लागून, ते ब्रह्मास पाहून, निश्चय त्याचा करणे असे, जो का हिरा तेजमान, पूर्णपणे असे जाण, तेज त्याचे पाहून, ज्ञाते तल्लीन होती की, तेथे त्या हिऱ्याची, खान आहे कोणची, हे विचारी आणण्याची, गरज मुळी राहत नसे, ऐन तारुण्या भीतरी, गजानन आले शेगाव नगरी, शके 18 भीतरी, माघ वद्य सप्तमीला, कोणी कोणी म्हणती जन, श्री समर्थांचे जे का स्थान, त्या सज्जन गडाहून, या देशी आले हे, परी याला पुरावा, सबळ ऐसा नाही बरवा, परी काहीतरी असावा, अर्थ त्यांच्या म्हणण्यात, लोक अवघे भ्रष्ट झाले, नाना यातले गांजले, त्यांच्यासाठी वाटते केले, कौतुक ऐसे समर्थांनी, जगाचा करण्या उद्धार, गजानन रूपे अवतार, धरून आले महीवर, पुन्हा समर्थ सिद्धयोगी, कोणत्याही कलेवरी, योगी पुरुष प्रवेश करी, ऐसा प्रकार भूमीवरी, जगद्गुरूंनी केला असे, गोरख जन्मला उकिरड्यात, कानिफा गजकर्णात, चांगदेव नारायण डोहात, योनी वाचून प्रकटले, तैसेच येथे काहीतरी, झाले असावे निर्धारी, गजाननासी अंगे सारी, होती योगाची अवगत, हे त्यांच्या लीलेवरून, पुढे कळेल तुम्हा लागून, योगाचे अगाध महिमान, त्यांची सरी नाही ये कोणा, शेगावी माघ मासी, वद्य सप्तमी ज्या दिवशी, हा उदय पावला ज्ञानराशी, पदंताते तारावया, त्या वेळची तुम्हा कथा, सांगतो मी ऐका आता, एक भाविक गृहस्थ होता, नाम ज्यांचे देवीदास, हा देवीदास सज्जन, पातुरकरांचा वंशज जाण, शाखा ज्याची माध्यदीन, मठाधिपती होता तो, त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची, त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्यांचे घरा, उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर, टाकिल्या होत्या साचार, घराची या समोर, त्या देवीदास विप्राच्या, तो गजानन समर्थ सिद्धयोगी, बैसले होते तया जागी, एक बंडी होती अंगी, जुन्या पुराण्या कापडाची, कोणत्याही उपाधीचे, नाव नव्हते जवळीसाचे, पात्र पाणी प्यावयाचे, होता एक भोपळा, कच्ची चिलीम हातात, जी होती तयांची स्वकृत, कुंभाराच्या भट्टीप्रत, जिने नव्हते पाहिले, नासाग्र दृष्टी मुद्रा शांत, तपोबल अंगी झळकत, प्राचीच्या बालरविवत, वर्णन किती करावे, मूर्ती अवघी दिगंबर, भाव मावळला आपपर, आवड निवड साचार, राहिलीन जवळी जयाच्या, ती समर्थांची स्वारी, बैसोनिया रस्त्यावरी, शोधनपत्रावळीचे करी, केवळ निजलिलेनी, शीत पडल्या दृष्टीप्रत, ते मुखी उचलूनी घालीत, हे करण्याचा हाच हेत, अन्न परब्रह्म कडवावया,
काकी गरजोन सांगे श्रुती, अन्न हेच ब्रह्म निगुती, अन्नम ब्रह्मेती ऐसी उक्ती, उपनिषदा ठाई असे. त्यांची पटवावया खून, शिते वेचती दयाघन, त्यांचा सामान्य जना लागून, भावार्थ तो कळला नसे. बंकटलाल आगरवाला होता रस्त्याने चालला, त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेह्यासह. दामोदरपंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे नाव जाणी दोघे तो प्रकार पाहुनी आश्चर्यचकित झाले आणि एकमेकाप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे. हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता, देवीदासही याते देता, काकी तोही सज्जन. द्वारी आलेला याचक लावी ना सुज्ञ परत देख, काही न चाले तर्क कृतीवरुणी यांच्या ह्या. बंकटलाल म्हणे पंतासी, ऐसेच उभे रस्त्यासी, आपण राहू यत कृतीसी, आजमावया कारणे. खरे साधू पिशापरी, जगी वागती वरवरी, ऐसी व्यासांची वैखरी बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसेवेडा, परी वाटे ज्ञानगाडा, वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. ऐसा विचार परस्पर करू लागले साचार, रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या. पथे हजारो लोक गेले, परी न कोणी पाहिले, या दोघां वाचून भले याचा विचार करा हो. हिरे गारा एक्या ठाई, मिसळल्या असती जगा ठाई, पारखी तो निवडून घेई, गार टाकून हिऱ्याती. प्रथमता तो पुढे झाला बंकटलाल आगरवाला, गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती. ह्या पत्रावळीच्या शोधना, काहो करिता कडेना, क्षुधा असेल आपणा तरी तरतूद करू अन्नाची. त्याने ऐसे विचारिले, परीन उत्तर मिळाले, नुसते वरी पाहिले उभय त्यांच्या मुखाकडे. तो सतेज कांती मनोहर, दंड गर्दन पिळदार, भव्य छाती दृष्टी स्थिर, भ्रुकुटी ठाई झाली असे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला, मौनेच नमस्कार केला, चित्ती संतोष पावूनिया. देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी, तुम्ही पात्र वाढून वेगेसी, आना एक बाहेर. देवीदासे तैसे केले. पक्वान्नांनी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारासमोर स्वामींपुढे. ठेविलेल्या पात्रावरी भोजना बैसली समर्थस्वारी, चवीन कशाची अंतरी अनु मात्र उरली असे. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला, तो का मागतो गुळवण्याला, मिटक्या मारीत बैसेल. जो सार्वभौम नृपवर झाला असे साचार, अशा नरासी जहागीर मिळाल्यासी प्रेम नुपजे. अवघी पक्वान्ने एक केली, आवड निवड नाही उरली, जठराग्नीची तृप्ती केली. 2 प्रहरच्या समयाला बंकटलाल ते पाहून पंताशी करी भाषण, ह्या वेडा म्हणालो आपण, ती निसंशय झाली चुकी. सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन ऐसाच वेडा झाला, व्यवहाराचा विसर पडला, करू लागला भलभलते. तैसाच हा ज्ञानजेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेढा झाला कसवटी, याची आता घेणे नको. धन्य आपले शेगाव, दृष्टी पाहिला योगी राव, निरीच्छा हा जहागीर गाव, दिला हरीने जयाला. सूर्य मध्यान्नी आला, भागभूमीचा तप्त झाला, पाखरेही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी. ऐशाभर उन्हात हा बैसला आनंदात, हा ब्रह्मची होय साक्षात, भैना कशाचे उरले या. हा जेवला यथेच्छपणी, तुंब्यामध्ये नाही पाणी, ते पंता या लागुनी, आपण देऊ आणून. पुसू लागले दामोदर, तुंब्यामध्ये नाही नीर, मर्जी असल्या हा चाकर, पाणी द्या तयार असे. ऐसे शब्द ऐकिले, समर्थांनी हास्य केले, उभयतांसी पाहून वदले, ते ऐका सांगतो. तुम्हा गरज असेल जरी, तरीच आणून घाला वारी. एक ब्रह्म जगदांतरी, ओतप्रोत भरले असे. तुम्ही आम्ही भेद तेथ, नाही उरला यतकिंचित, परी जगव्यवहार सत्य आचरिला पाहिजे. अन्न बक्षिले देहानी, म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हासाची तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपले. हे भाषण ऐकता दोघे हर्षले तत्वता. बंकटलाल म्हणे पंता, आपुले आहे भाग्यधन्य. पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार, तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका. कुपाचिया शेजारी हाळ होता निर्धारी, जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला, तेथे जाऊन पाणी प्याले. तृप्ततेचे ढेकर दिले, तो इतक्यात घेऊन आले.
पंत पाणी गडव्यात, हा ते गढूळ पाणी समर्थान लावावदनी, ते जनावरा लागुनी योग्य आहे प्यावया. मी हे पहा आणिले नीर, गोड निर्मळ थंडगार, वासित केले साचार, वाळा घालून यामध्ये. ऐसे भाषण ऐकता महाराज वदले तत्वता, व्यवहारिक अवघ्या कथा ह्यान सांगा आम्हा तुम्ही. हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार, तेथे गढूळ निर्मळ वासित नीर, हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाही. सुवास कुवास दोन्ही हे, रूप त्यांचे निसंशय. पिनाराही वेगळा, त्यापासून ना निराळा. ईश्वराची अगाध लीला, ती कळे या नरजन्मी. ते दिले टाकून, व्यवहारी गोविले मन. याचेच करा सदा मनन, कशापासून जग झाले. ऐसी ऐकता समर्थवानी, दोघे गेले गहिवरोनी. अनन्य भावे समर्थ चरणी, लोळावया तयार झाले. तो त्यांचा जाणून हेत. महाराज निघाले पळत पळत, वायूच्या त्या गतिप्रत. अडथळा जगी कोण करी, या पुढील कथा पायी. निवेदन होईल द्वितीयाध्यायी. अवधान द्यावे लवलाही, त्या श्रवण करावया. हा श्री गजानन विजय ग्रंथ. आल्हादाओ भाविकाप्रत, हेच विनवी जोडून हात. ईश्वरासी दास गणू, श्री हरिहरार्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य प्रथमोध्याय समाप्त. अनंतकोटी ब्रह्मांड नायक, महाराजाधिराज, योगीराज, परब्रह्म सच्चिदानंद, भक्त प्रतिपालक, शेगाव निवासी, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अध्याय दुसरा. प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय अज अजिता सर्वेश्वरा, हे चंद्रभागा तटविहारा. पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा, दीनबंधू पायी माम. तुझ्या वाशिल्या वाचून, अवघेच देवा आहे शीन. कुंडी माझी नसल्या प्राण, कोण विचारी मढ्याते. सरोवराची दिव्य शोभा, तोयामुळे पद्मनाभा. रसभरित आतला गाभा, टरफलाते महत्व आणि. तुझी कृपा त्याच परी, शरणांगता ते समर्थ करी. पापताप दैन्यवारी, हेच आहे मागणे. मागले अध्यायी झाले कथन, समर्थ गेले निघून. तेने बंकटलाला लागून, हुरहुर वाटू लागली. गोड न लागे अन्न पाणी, समर्थांचा ध्यास मनी. न हाले दृष्टीपासूनी, गजाननाचे रूप ते. जिकडे पाहावे तिकडे भास, हो लागला त्यांचा खास. याचे नाव श्रोते ध्यास, उग्या नसती पोरचेष्टा. चुकलेल्या धेनूची, वत्स शुद्धी करी साची. तैसी बंकटलालाची, स्थिती झाली विबुध हो. हे हितगुज सांगावया, जागा नव्हती कोठे तया. वडिलांपासी बोलावया, छाती त्याची होईना. ऐशा रीती चित्ती भले, विचारांचे काहूर झाले. शेवगाव अवघे धुंडाळिले, परीन पत्ता लागला. घरी येता वडील पुसती, भवानी रामा सन्मती. बाळा तुझी आज वृत्ती, कारे झाली चंचळ. चित्ती उत्साह दिसेना, वदनी दिसे म्लानपणा. ऐशा असह्य यातना, होती कशाच्या सांग मज. तू पोऱ्या तरणा ज्वान, नाही कशाची तुला वान. ऐसे साच असोन, चिंता तूर दिसतोसी. किंवा शरीरी काही व्याधी, होत असे ती सांग आधी. चोरून पुत्र ठेवीन कधी, गोष्ट कोणती पित्याला. काहीतरी सांगून, केले पित्याचे समाधान. पुन्हा शोधा कारण, फिरू लागला शेगावी. बंकटलालाचे शेजारी, एक होते सदाचारी. घरी होती जमेदारी, परी अभिमान नसे त्याचा. ते देशमुख रामाजी पंत, वयाने वृद्ध अत्यंत. बंकटलालाने इतंभूत, हकीकत त्यांना निवेदिली. ते बोलले बंकटलाला, तुझा वृत्तांत मी ऐकला. तू जो पुरुष कधीसी मला, तो योगी असावा कोणीतरी. योग्या वाचुनी ऐशा क्रिया, मिळती न कोठे पहावया. पूर्व सुकृता वाचोनिया, होणे न दर्शन अशांची. तू घेतले दर्शन, जन्म तुझा धन्य धन्य. भेटता ते तुझ लागून, ने मलाही दर्शना. ऐशा स्थितीत दिवस चार, गेले निघून साचार. बंकटलालासी तीळभर, विसरण पडे तयाचा. गोविंदबुवा टाकडीकर, होते एक कीर्तनकार. ज्यांच्या कीर्तनी शारंगधर, प्रसन्नचित्त होत असे. लौकिक यांचा वर्राडात, होता मोठ्या प्रमाणात. ते आले फिरत फिरत, कीर्तन कराया शेगावी. शंकराच्या मंदिरी, झाली कीर्तनाची तयारी. धावू लागल्या नरनारी, कीर्तन ऐकाया कारणी. बंकटलालही तेथे आला.
कीर्तन श्रवणासाठी भला. मध्ये शिंपी भेटला पितांबर नाम ज्यांचे. हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार. त्यासी समर्थांचा समाचार बंकटलाले कथन केला. दोघे कीर्तना चालले. तो अवचित समर्थ पाहिले. मागल्या बाजूस बसलेले फरसावरी तेधवा. मग कशाचे कीर्तन. गेले उभयता धावून. जेवी द्रव्यघटा ते पाहून. कृपन जाय हपापोनी. वा चातकाते स्वातिघन. वा मोरासी मेघदर्शन. किंवा तो रोहिणी रमन चकोर पाहता आनंदी. तैसे उभयतासी झाले. दूर उभे राहिले. विनयाने बोलू लागले. काही आणू का खावया. महाराज बोलले त्यावरी. तुला गरज असेल जरी आन झुणका भाकरी माडणीच्या सदनातून. बंकटलाले सत्वरी चून अर्धी भाकरी आणून ठेविली हातावरी. तया योगेश्वराच्या चून भाकरी खात खात वदले पितांबराचे समर्थ. जा जाऊनी ओढ्या प्रत तुंबा भरुणी आण पाणी. पितांबर बोले गुरुराया ओढ्यास पाणी अल्प सदया. पाण्यात तुंबा बुडवावया मुडी नाही अवसर. इतुके असून ते पाणी खराब केले गुरांनी. तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्य ते. मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणि तो तुंबा भरून. तई बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको. नाल्याचेच आण पाणी. आत तुंबा बुडवूनी उगीच ओंजळीनी तुंब्यात पाणी भरू नको. तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरेल ऐसे नीर कोठेन त्याने पाहिले. तळवे पदाचे भिजतील इतकेच तेथे होते जल. करून हातांची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे. ऐसी झाली आड विहीर. चिंतावला पितांबर हिया करून अखेर. तुंबे स्पर्श केला जला. तो ऐसे झाले अघटित. तुंबा ठेवावा जेथ जेथ. तो बुडे तेथ तेथ. खडगा पडून ओढ्याला. नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान. आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला. तो म्हणे ही ऐसी स्थिती की आज झाली निश्चिती. ती योगेश्वराची साच शक्ती. संशय येथे धरणे नको. तुंबा आणून ठेविला योगेश्वराचे सानिध्याला. त्याचा समर्थे स्वीकार केला. झुणका भाकर सेविल्यावर. बंकटलालासी सुपारी मागते झाले साक्षात्कारी. अरे माडिनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का. काढ सुपारी खिशातून फोडून देई मज कारण. ते ऐकता समाधान बंकटलालास झाले बहु. सुपारीच्या बरोबरी 2 पैसे हातावरी ठेविता झाला व्याघ्रांबरी. दुदंडी तांब्याची खडकू दुदंडी व्याघ्रांबरी. ही मुसलमानी नानी सारी चालत होती व्यवहारी. तया वर्हाड प्रांतात पैशाप्रती पाहून महाराज बोलले हासोन. काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी. हे नाणे तुमचे व्यवहारी मला न त्याची जरुरी. भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे. ते तुझ्याजवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते. याचा विचार चित्ताते करी म्हणजे कळेल. जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण. मी लिंबापाशी बैसोन कथा त्यांची ऐकतो. दोघे कीर्तनाप्रती आले. महाराज लिंबापाशी बैसले. गोविंदबुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. निरूपणासी भागवताचा घेतला होता एक साचा श्लोक 11 स्कंदाचा हंसगीतामधील. बुवांनी पूर्वार्ध विशद केले. त्याचा उत्तरार्थ समर्थ वदले. ते ऐकून घोटाळले. गोविंदबुवा मनात हा उत्तरार्थ वदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा. जा त्या घेऊन मंदिरा याहू कीर्तन श्रवणास. बंकटलाल पितांबर आणिक मंडळी निघाली इतर. समर्थांशी साचार कीर्तनासी आणावया. केली विनंती अवघ्यांनी. श्रोते अति विनयानी. परी बसल्या जागेपासोनी मुळीन महाराज हलले हो. गोविंदबुवा अखेर येऊन जोडीते झाले कर. कृपा करावी एकवार चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर बरेन बसणे बाहेर. धन्या वाचून मंदिर शून्य साच समर्था. पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदेले. म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मजप्रती. वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंदबुवा बोलता समर्थ वदले तत्वता. ठेवी एकवाक्यता भाषणी गोविंदा लव मात्र. तू इतक्यात प्रतिपादिले अवघे ईश्वरे व्यापिले. आत बाहेर काही न उरले. मग हा ऐसा हट्ट का. जे जे जयाने सांगावे ते ते त्याने आचरावे.
शब्द छलासी न करावे साधकाने केव्हाही. भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी. कथेकऱ्याची रीत ऐसी बरवी नव्हे गोविंदा. पोट भऱ्या कथेकरी तून व्हावे भूमीवरी. जा कीर्तन समाप्त करी मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परत आले. गरजोन अवघ्या बोलिले तुमच्या शेगावी अमोल आले. रत्न हे त्या सांभाळा हेन शेगाव राहिले. पंढरपूर खचित झाले. चालते बोलते येथ आले. साक्षात हे पांडुरंग. याची तरतूद ठेवावी. सेवा यांची करावी. यांची आज्ञा मानावी. वेदवाक्यापरी हो. तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून. अनायासे हे निधान जोडले त्या दौडू नका. कीर्तन अवघे सांग झाले. लोक आपल्या घरा गेले. बंकटलाला घरी आले. चित्ती हर्ष माईना. आपुल्या सन्माननीय पित्यासी हकीकत कथिली प्रेमेसी. बाबा आपुल्या घरासी गजानन आना हो. पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकिले आणि प्रेमे ऐसे वदले तूच येत्या घेऊन. पित्याची मिळाली संमती. बंकटलाल हर्षे अति. म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती. मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत. अस्तमानाचे समयाला दीनपती असता गेला. इकडे बोध सूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला बंकटलालाच्या भाग्याने. गुराखी घेऊन धेनूस येऊ लागले ग्रामास. समर्थांच्या आसपास गायी जमू लागल्या. त्या वाटले नंदसूत आला इथे साक्षात. वृक्षावरी करितात पक्षी किलकिलाट आनंदी. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी. अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी. नमन साष्टांग केले चरणी. पाटावरी बैसविले आणि विनविले जोडून हात. काही भोजन करा येथ तुम्ही साक्षात पार्वतीकांत. प्रदोष वेळा आला या. शिव आराधन प्रदोष काळी. घडेल तो भाग्यशाली. ऐसी आहे ऐकली स्कंद पुराणी गोष्ट म्या. ऐसे म्हणून आणले बिल्लवपत्र तात्काळ भले. समर्थांच्या ठेविले परमभक्तीने मस्तकी. करा येथे भोजन ऐसे गेलो बोलून. परी स्वयंपाकाकारानं अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येथ. तरी प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपाशी घरातूनी. त्यास करू कैसी तोड. ऐसे संकट पडले जड. जनसमुदाय प्रचंड जमला मौज पहावया. विचार करी अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी. त्याच ठेवून तबका तरी पुढे ठेवू समर्थांच्या. ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती. भावे भेटतो उमापती ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे आवर्जून यास घालीत नाही अन्न. शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. चिंतिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी. आणून ठेवले समोरी तबक एक समर्थांच्या. पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी मुळे देखा. भाला प्रती लाविला बुक्का. कंठी घालिती पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते. जे जे पडेल पात्राते ते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शेर अन्न साठविले साचार. तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज. बंकटलाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थांसी घातले असे अतिहर्षी. 2 थाट वर्णवे घागरी सुमारे 100. उष्णोदकाच्या साचार पाणी घालती नारी नर. मन मानेल ऐशारीती. कुणी शिकेकाई लाविती. कुणी साबण घेऊनी हाती. समर्थांचे घासिती पदकमळ आवडीने. कुणी वदना कुणी हिना. कुणी चमेली तेल जाना. कुणी बेलियाच्या मर्दना. करू लागले निज हस्ते. अंगराग नानापरी त्यांचे वर्णन कोण करी. बंकटलालाची या घरी उणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला पितांबर तो नेसविला. अति सन्माने बैसविला योगीराज गादीवरी. भाली गंध केशरी गळ्यात हार नानापरी. कोणी तुळशी मंजिरी वाहू लागले शिरावर. नैवेद्य नानापरीचे झाले समर्थार्पण साचे. भाग्य त्या बंकटलालाचे खचित आले उदयाला. ते बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार. तया दिनी सोमवार वार शिवाचा होता हो. अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले. एक मात्र त्यातून उरले इच्छाराम शेटजी. हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा. भक्त असे शंकराचा त्यासी ऐसे वाटले.
आज आहे सोमवार, मसी उपास साचार, घरा प्रत्यक्ष शंकर, चालते बोलते आलेच की. त्यांची पूजा अस्तमानी, यथासांग करोनी, करू पारणा ऐसी मनी, इच्छा त्याने धरली असे. तो झाला अस्तमान, मावळलासे नारायण, इच्छा रामे केले स्नान, प्रदोष वेळा लक्षुनी. पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन, त्यांचे केले पूजन परमप्रेमे करोनी. आणि विनंती केली वरी, झाले आहे दुपारी, आपुले ते भोजन जरी. परी आता काही खावे, आपण जेवल्या वाचून, मी नाही घेणार अन्न, आहे मजला उपोषण, सोमवारचे गुरुराया. अवघ्या भक्तांचा हित पुरला, माझा मात्र राहिला, तो पाहिजे पुरविला, तुम्ही कृपा करून. जन कुतूहल दृष्टीनी, पाहू लागले तयास्थानी, इच्छाराम तो घेऊनी, नैवेद्य आला परातीत. आंबे मोहर तांदळाचा, 2 मुदी भातसाचा, नानाविध पक्वान्नाचा थाट केला तयानी. जिलबी राघवदास मोतीचूर, करंजा अनारसे घिवर, शाखांचे नाना प्रकार, वर्णन करावे कोठवरी, अगणित चटण्या कोशिंबिरी. वाडगा दयाचा शेजारी, तुपाची ती वाटी खरी, ओदनाच्या सव्यभागा, 4 मनुष्यांचे अन्न, ऐसा नैवेद्य परिपूर्ण, समर्थांपुढे आणून ठेविला इच्छारामाने. पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी, खातो खातो अहर्निशी, ऐसे बोलसी गणप्या, खा हे आता अवघे अन्न, अघोऱ्यानं करी अवमान. पाहू आले अवघे जण, तुझ्या अघोर वृत्तीला, महाराज भोजना बैसले, अन्न अवघे पार केले, पात्रीनं काही ठेविले, मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर, हे दावण्या साचार, कौतुक केले गुरुवरी. खणानून उलटी झाली, खाल्ल्या अन्नाची ती भली, ऐसीच गोष्ट होती केली, श्री रामदासे एकदा. खिरीची झाली वासना, रामदासाची या मना, तिची खोड मोडण्याचा ना, आकंठ खीर प्याले की, उलटी होता परत, ती भक्षू लागले सद्गुरुनाथ. श्री रामदास स्वामी समर्थ, वासनेसी जिंकावया, तैसे लोकाग्रहाला, घालवायासी शीघ्र आळा. हा उलटीचा प्रकार केला, अंगी बळ असूनिया, सत्पुरुषाचे आचरण, पुढील पिढीला साधन, होते कराया संरक्षण, निसर्गाच्या धर्माचे. तेच समर्थे येथे केले, लोकालागी सुचविले, आग्रह करणे न चांगले, तो विपरीत फळ देई. असो उलटी झाल्यावरी, जागा केली साफ सारी, नेऊन बसविले पहिल्या परी, स्नान घालोनी महाराजा. नरनारी दर्शने घेती, महाराजांची आनंद वृत्ती, तो भजन करण्याप्रती, दिंड्या आल्या 2 तेथे. आवाज ज्यांचे सुस्वर, खडे पहाडी मनोहर, विठ्ठलाचा नामगजर, करू लागले आवडीने. इकडे महाराज आसनी, होते ते वदले वदनी, भजनाची या मिशांनी, गणगण गणात बोते. हेच सर्वदा त्यांचे भजन, करीती टिचक्या वाजवून, ऐसा झाला आनंद जान, रात्रभरी ते ठाया. गणगण हे त्यांचे भजन, हमेशा चाले म्हणून, लोकांनी दिले अभिधान, गजानन हे तयाला. जो स्वयंमेव ब्रह्म झाला, नावरूप कोठून त्याला, नामारूपाचा गलबला, प्रकृतीच्या आश्रयास, अस्ति भाती प्रिया ठाई, योगेश्वर निमग्न राही, त्या आनंदानं वर्णवे काही, त्याची उपमा त्यालाच असे. आषाढीसी पंढरपूर, वा सिंहास्ती गोदातीर, वा कुंभमेळ्यासी साचार, गर्दी होते हरिद्वारी. त्यापरी शेगावात, बंकटलालाच्या घरात, लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन, हेच विठ्ठल नारायण, निश्चय विटेस ठेवून, पाय उभे राहिले, त्यांचे वचन गोदातीर. आनंद हा हरिद्वार, गजबजले शेगाव नगर, सदन राऊड बंकटाचे. जो ब्रह्मपदा पोचला, जात कोठून उरले त्याला, सूर्याची या प्रकाशाला, अवघेच आहे सारखे. नित्य यात्रा नवी येई, समाराधना होती पाही, त्याते वानिता शेषही, थकून जाईल निसंशय, तेथे माझा पाड कोण, मी कीटका समान. अवघे वदे गजानन, निमित्त कारण माझ्या मुखा. समर्थांची दिनचर्या, सांगतो थोडी या ठाया, अघात त्यांचे चरित्र गाया, मज पामरा मती नसे. कधी करावे मंगल स्नान, कधी हाळात जाऊन, कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे. त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा, प्रकार वायूच्या गतीचा, नये ठरविता कोणासी. चिलमीवरी प्रेम भारी, ती लागे वरच्यावरी, नव्हती आसक्ती तिच्यावरी, ते केवळ कौतुक. असो आता पुढीला ध्याया, भाव ठेवा ऐकावया,
आली पर्वणी साधावया वेळ करू नका हो. हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविका प्रत. हेच विनवी जोडून हात दासगणू ईशाते. श्री हरिहरार्पणमस्तु शुभंभवतु इति द्वितीयोऽध्याय समाप्तः. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य द्वितीयोऽध्याय समाप्त. अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. श्री गणेशाय नमः. अध्याय 3 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जय सच्चिदानंदा श्रीहरी. कृपा करावी लवकरी. तुम्ही पदंताच्या वरी कधी न कठोर झालात. तू करुणेचा सागर, तू दीनजनांचे माहेर, तू भक्तासी साचार, कल्पतरू वा चिंतामणी. ऐसा तुझा अगाध महिमा, संत गाती राघवा रामा. दास गणोसी पुरुषोत्तमा, पावा वेळ करू नका. असो बंकट लाला घरी, राहते झाले साक्षात्कारी. दीन दुबळ्यांचे कैवारी श्री गजानन महाराज. लांब लांबूनी भक्त येती, समर्थ हाते वंदिती. मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण. एके दिनी काय झाले ते आता सांगतो वाहिले. महाराज होते बसलेले निजासनी आनंदात. ती प्रभातीची होती वेळा, प्राची प्रांत ताम्र झाला. पक्षी किलकिलाटाला करू लागले वृक्षावर. कुक्कुटाचे होती स्वन, मंद शीत वाहे पवन. वृद्ध करती नामस्मरण, शय्येवरी बैसोनिया. उदयाचली नारायण, येऊ पाहे हर्षे करुण. तेने तम पलायन, करू लागला कंदरीसी. परम भाविक सुवासिनी, रत सडा समार्जनी. वत्स धेनुस पाहोनी, तोडू लागली चऱ्हाटे. ऐशा त्या रम्य वेळेस, एक साधू शेगावास. येता झाला दर्शनास, श्री गजानन साधूच्या. तो भिकार गोसावी, मान मान्यता त्याची राहावी. कोठोनिया सांगा बरवी, श्रीमंताच्या मंडळीत. भगवी चिंधी डोक्यास, झोडी वाम बगलेस. होती एक नेसण्यास, फाटकेसी लंगोटी. मृगाजिनाचा गुंडाळा, पाठीवरी होता भला. ऐसा गोसावी बैसला, कोपऱ्यात एकीकडे. दर्शनासी भीड फार, होऊ लागली साचार. ऐशा स्थितीत मिळणार, सवड कशी त्या गोसाव्यास. तो ठाईच बैसोन, करू लागला चिंतन. म्हणे समर्थांचे चरण, दृष्टी पडणे कठीण मला. समर्थांचा लौकिक भला, मी काशीत ऐकला. आवडीने नवस केला, भांगस्वामीस अर्पिण्याचा. तो मम हेतू मनात, जिरून जाया पाहे येथ. या श्रीमान मंडळीत, माझ्या नवसास कोण पुसे. गांजाचे नाव काढिता, लोक मजला देतील लाथा. मी तो आलो फेडण्याकरिता, नवस गांजाचा शेगावी. माझ्या नवसाची ती मात, सांगू तरी कवनाप्रत. येथे एकही ना दिसत, प्रेमी या शांभवीचा. जी वस्तू ज्या आवडे खरी, तिचाच तो नवस करी. आणि मानी सर्वतोपरी, हीच वस्तू उत्तम. ऐसे नाना विचार, गोसावी करी साचार. झाला होता परम आतुर, दर्शन घ्याया समर्थांचे. ते त्यांचे मनोगत जाणते झाले समर्थ. बोलते झाले इतराप्रत, आना काशीचा गोसावी. तो पहा त्या कोपऱ्याला, आहे बिचारा दडून बसला. हे ऐकता आनंद झाला गोसाव्याला परमावधी. आणि बोलला मनात, त्रिकालज्ञ हे खरेच संत. मी जे बोललो मनात, ते सर्व यांनी जाणले. ज्ञानेश्वरी षष्टाध्यायी जी गोष्ट कथिली पाही, की स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा. त्यांचे आले प्रत्यंतर, मला येथे साचार. धन्य धन्य हा साधूवर, त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस, जाणतील हे पुण्यपुरुष. त्यांचे प्रत्यंतर या वयास, अवधी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला. तो महाराज बदले तयाला. काढ झोडीची पोटडी, जी 3 महिनेपर्यंत रक्षण केलीस झोडीत. त्या पोटडीचे आज येथ, हो देगा पारणी. गोसावीपदी लागला, गहीवर त्यासी दाटला. गडबडा लोडू लागला, बालकापरी स्वामींपुढे. महाराज म्हणती गोसाव्यास, पुरे आता उठवून बैस. पोटडीच्या बुटीस, काढ बाहेर झोडीच्या. नवस केलास ते वेळी,
नाही लाज वाटली आणि आता काही लाभली चाळवा चाळवी निरर्थक. गोसावी होता महाधूर्त, तो बोलला भीत भीत, जोडोन या दोन्ही हात ऐसे नम्र वाणीने. मी बुटी काढितो, नवस आपला फेडितो, परी मागणे मागतो, एक ते द्या दिनाला. आठवण माझ्या बुटीची, नित्य राहावी आपणासाची, हीच इच्छा मानसीची, आहे ती पूर्ण करा. तुम्हा बुटीचे प्रयोजन, नाही हे मी जाणतो पूर्ण, परी बालकाची आठवण, राहाया बुटी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत, ती ती ज्ञाता पुरवीत. अंजनीचा वृत्तांत, आनामनी आपुल्या. अंजनी होती वानरी, तिने प्रार्थिला त्रिपुरारी, की तुम्ही यावे माझ्या उदरी. वानर होऊन शंकरा, ते हराने मानिले, महारुद्र पोटी आले. अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमौळींनी, तेथे शंकरा कारण, आड न आले वानरपण. तेवी माझ्या बुटीची आठवण, राहाया तिथे स्वीकारा. त्यातून तुम्ही कर्पूर गौर, साक्षात आहात शंकर. म्हणून बुटीचा अव्हेर, करू नको दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने, म्हटले आहे इजकारणी, ही इतरा आणील उणे, परी भूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले, परी अखेर होय म्हणाले. माय पुरवी बालक लढे, वेडे वाकुडे असले जरी. गोसाव्याने बुटी काढली, हातावरी घेऊन धुतली, चिलमीत घालून पाजली, पुण्यपुरुषा गजानना. ऐशा बुटीचा वृत्तांत, कथिलासे कारणासहित, तो आणून ध्यानात, विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून, गेला गोसावी निघून, आपणा धन्य मानून रामेश्वरा कारणी. ऐसी गांजाची पडली प्रथा, ते ठाई तत्वता, परी व्यसनाधीनता, नच आली समर्थाते. पद्मपत्राची ये परी, ते अलिप्त होते निर्धारी, नये कोणास त्याची सरी, खरेच अतिथोरते. वेदरुचा अस्खलित, उदात्त अनुदात्त स्वरासहित, कधी म्हणाव्या मुखी सत्य, कधी त्याचे नाव नसे. वेदाक्षरे पडता श्रवणी, साशंक व्हावे वैदिकांनी. याच एका अनुमानी, गजानन होते ब्राह्मण. कधी गवया समान, अन्य अन्य रागातून, एकाच पदाते गाऊन, दाखवावे निजलिले. चंदन चावल बेलकीपतिया, प्रेम भारी या पदाठाया, ते आनंदात येऊनिया, वरच्यावरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन, कधी धरावे नुसते मौन, कधी राहावे पडून शय्येवरी निचेष्टित, कधी वागावे पिशापरी, कधी भटकावे कांतारी, कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित. असो त्या शेगावात, जानराव देशमुख विख्यात, होता त्याचा प्राणांत. व्हावयाचा समय आला, व्याधी शरीरी बळावली, शक्ती पार निघून गेली. प्रयत्नांची कमाल केली, वैद्यांनी ती आपुल्या. नाडी पाहून अखेर, आपटा कळविला समाचार. प्रसंग आहे कठीण फार, नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले अति, परी यश ना आले तीळरती. यांना आता घोंगड्यावरती, काढून ठेवा हेच बरे. ते ऐकता अवघे आप्त, दुःख करीती अत्यंत. जानरावा आम्हा प्रत, सोडून तू जाऊ नको. तुझ्या प्रित्यर्थ नवस केले, नाना दैवता लागी भले. परीन कोणी पावले, हाय हाय रे दुर्दैवा. वैद्याने टेकिले हात, प्रयत्न झाले कुंठित. आता अखेरच्या यत्ना प्रत, करून पाहू एक वेळा. बंकटलालाची ये घरी, आहेत एक साक्षात्कारी. त्यांच्या योगे शेगाव नगरी, झाली प्रति पंढरपूर. साधूने आणिल्या मनात, काय एक नाही होत. सच्चिदानंद बाबा प्रत, ज्ञानेश्वरांनी उठविले. त्यांचे पहा प्रत्यंतर, जा कोणी जोडा कर. नका करू रे उगा उशीर, वेळ अंत समयाशी. ते ऐकता एक आप्त, आला बंकट सदना प्रत. जानरावाची हकीकत, बंकटलाला कथन केली. जानराव देशमुखाचा, समय अंतकाळाचा, आला आहे जवडिसाचा. म्हणून आलो तुम्हाकडे, महाराजांचे चरणतीर्थ, द्या कृपा करुणी मजप्रत. ते तीर्थ नोहे अमृत, होईल वाटे जानरावा. बंकटलाल म्हणे त्यावरी, ही गोष्ट ना माझ्या करी. तुम्ही करावी अत्यंदरी, विनवणी आमुच्या वडिलाला. जैसे त्याने सुचविले, तैसे आपटे तात्काळ केले. भवानी रामा विनविले, द्याया तीर्थ समर्थांचे. भवानीराम सज्जन, होता मनाचा दयाळू पूर्ण.
दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जनतेच विव्हळ होती. प्याल्यामध्ये भरून पाणी समर्थांच्या लाविले चरणी आणि केली विनवणी. तीर्थ देतो जानरावा समर्थे तुकविली मान. तीर्थ पाजिले नेऊन जानरावा कारण घरघर घशाची बंद झाली. हात हलवू लागला, किंचित डोळा उघडिला, उतार पडू लागला. तीर्थ प्रभावे देशमुखासी तो पाहता प्रकार. आनंदले नारी नर सत्पुरुषाचा अधिकार. आला कडून सर्वांसी मग औषधी बंद केली. तीर्थी भिस्त ठेवली ज्या योगे लाभती झाली. आरोग्यता जानरावा 8 दिवसांमाझारी जानराव झाला पहिल्या परी. भवानी रामाची ये घरी आला दर्शना समर्थांच्या. पहा संतांचे चरणतीर्थ साधनात झाले अमृत. संतन ते साक्षात देव कलियुगीचे. येथे एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा. श्री गजानना सारिखा संत होता शेगावी. मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाना. यमाजी पंताची या सदना परी हाच आहे कृतर्क. संत मृत्यू ना टाळीती निसर्गाप्रमाणे वागती. परी संकटाते वारीती आगंतुक असल्यासती. सच्चिदानंद बाबासी ज्ञानेशे उठविले नेवाशाशी. परी ते अखेर आळंदीसी देह ठेविते झाले हो. याचे रहस्य इतुकेची आहे. हे गंडांतर टाळीती पाहे. ते टाळणे काहीच नोहे अशक्य संत पुरुषाला. मृत्यूचे 3 प्रकार आहेत जगी साचार. त्याची नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि तिसरा तो आधिदैविक. या तिघांमाझी बलिष्ठ देख आध्यात्मिक मृत्यू असे. आधिभौतिकाची तयारी कुपथ्याने होते खरी. नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात. त्याचा जोर झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने. मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा. औषधीचा पसारा आहे अवगत जयासी. ऐसा वैद्य भेटल्यास आधिभौतिकाचा होय नाश. तैसे आधिदैविकास नवस सायास घालविती. हे गंडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे भौतिक आणि दैविकसाचे. हे आहेत ख्यात जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक तो कवनाच्याने न टळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्णासमक्ष पडला रणी. तैसा जानरावाचा मृत्यू गंडांतर स्वरूपाचा होता तो टाळीलासाचा. समर्थ तीर्थ देवोनिया म्हणजे गंडांतरा कारण. निवारिती साधुचरण तेच आले घडोन शेगावा माझारी. काही मृत्यू नवसांनी टाळीता येतो या जनी. परी तो नवस श्रद्धेनी केला पाहिजे विबुध हो. श्रद्धापूर्ण असल्यावरी तीच मृत्यू टाळी खरी. श्रद्धाच अवघ्या माझारी सर्व बाजूनी श्रेष्ठ असे. चरण तीर्थ साधूंचे तेही टाळे मृत्यूसाचे. वरील 2 प्रकारचे परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी ऐसी न होय गोष्ट खरी. माती न होय कस्तुरी हे ध्यानी असू द्या. षडविकार धुतल्याविना अंगी साधुत्व येईना. आणि साधुविन होईना अघटित कृत्य केव्हाही. म्हणून बहुरूप्या कारण जपणे आहे अवश्य जाण. उगीच पाहून पिवळेपण सोने पितळेस मानू नका. गजानन नव्हते वेशधारी ते पूर्ण साक्षात्कारी. म्हणून तीर्थाने झाली बरी व्याधी जानरावाची. देशमुख बरा झाल्यावर भंडारा घातिला थोर. साधू प्रित्यर्थ साचार बंकटलालाची ये घरी. तीर्थे देशमुख बरा झाला परी स्वामीशी पेच पडला. त्यांनी मनासी विचार केला तो ऐका येणे रीती. कडकपणा धरल्याविना ही उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रपंचिकांना साधुत्वाची चाड नसे. त्या दिवसापासून आणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले. हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना. परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांचे वाटला क्रूर. परी कयाधूचा कुमार मुडीनं भ्याला त्या रूपा. वाघीण इतरा भयंकर. परी तिचे जे का असेल पोर ते तिच्याच अंगावर निर्भयपणे क्रीडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्हा खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे. चंदनाचा शेजार असला थोडा बहुत हिवर. वासित होतो साचार हा न्याय निसर्गाचा. वासित हिवर झालेला चंदन मानील आपणाला. तरी त्याच्या फजितीला पारावार न राही पुढे. जेथे ऊस निपजतो
तेथेच निवडुंग उगवतो. जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिंगुड. जेथे साधू सज्जन तेथेच मैंद निर्माण. हिरे गारा एकवटून खानी माझी राहती. स्थान एक म्हणून किंमत नाही समान. तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून भूषवीन गारेला. गारती गारच राही पायाखाली तुडविली जाई. अशी स्थिती कधी न येई अमोलिक हिऱ्याला. श्री गजाननाचे सान्निध्य ऐसाच होता एक मैंद. संत सेवा हाच मद अंगी ज्याच्या भरला असे. तो सेवा करी वरी वरी भाव निराळा अंतरी. मिठाई पेढे सावरी समर्थांच्या नावावर. भक्तगणास ऐसे म्हणे, मी समर्थ कृपेचे पोचणे. प्रत्येक काम माझ्या विने होत नाही ये ठाया. मी कल्याण समर्थाचा अत्यंत आहे आवडीचा. कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे. चिलीम त्यांची मीच भरी खाण्यापिण्याची तयारी निजांगे मीच करी. अत्यंत मी आवडीचा ऐसे लोकांस सांगत असे. आपला सवरात करीत असे. त्या अधमाचे नाव असे माडी विठोबा घाटोड. महाराज स्वयंमेव शंकर हा बनला नंदिकेश्वर. हमेशा करी गुरगुर आल्या गेल्या भक्तांवरी. ते अंतर्ज्ञानांनी जाणिले सर्व समर्थांनी. कौतुक केले एके दिनी ते ऐका विबुध हो. परस्त काही मंडळी शेगावी दर्शना आली. तो मूर्ती होती निजलेली समर्थांची शय्येवर. हिया कुणाचा होईना जागे करण्या समर्थांना. मंडळीस होती जाना त्वरा पुढे जाण्याची. ते कुजबूज करू लागले. विठोबाला विनविते झाले. विठोबा आम्हा पाहिजे गेले येथून आत्ताच परगावा. काम निकडीचे आहे फार कैसा करावा विचार. महाराज तो शय्येवर अस्ति निद्रिस्त जाहले. त्यांचे दर्शन घेतल्याविना आमचा पाय निघेना. हे अवघड काम होईना तुझ्या वाचून ये ठाई. तू समर्थांच्या शिष्यात मुख्य धोरणी महाधूर्त. तुला आम्ही जोडितो हात एवढे काम करावे. ऐशा त्या स्तुतीनी विठोबा फुगून गेला मनी. त्याने जाऊन तक्षणी महाराजांशी उठविले. मंडळीचे काम झाले. परी संकट ओढवले. घाटोळ विठोबावरी भले. कर्म जैसे तैसे फल. समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी. तीच त्यांनी घातली पाठी. त्या विठोबा माळ्याच्या म्हणती बेटा माजून गेला. आपुली स्थिती विसरला. या लुच्च्याने आरंभिला उघड उघड व्यापार की. मला लावितो उपाधी घंटे आणून बांधितो मठी. घुमारे घाली कधी कधी ऐसा अति नीच हा. त्या घुमाऱ्याचे बक्षीस घे मी देतो तुला खास. तुझवरी केल्या कृपेस होईल प्रभूचा अपराधी. सोमाला साखर मानू नये विषाजवळ करू नये. तस्करासी लेखू नये निज कंठीचा ताईत. ऐशा रीती ठोकला छड्याखाली घाटोडाला. विठोबा तो पडाला पुनः आला मागुती. खरे जे का असती संत ते ऐसेच करीतात. ढोंगी मात्र जातात अशाची या करामध्ये. म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बैसती होऊन संत नांदी लावण्या जण. ऐसे प्रकार कितीतरी. मतलबी त्यांना साथ देती. उदो उदो त्यांचा करीती. भलभल ते सांगता ती साक्षात्कार ढोंग्याचे. तेने दोघांचे काम होई. अपार पैसा मिळविला जाई. परी ही प्रथा बरी नाही. समाज जाईल रसतळा. खरे जे का असती संत ईश्वराचे निस्सिम भक्त. त्यांना न मुळी आवडत सान्निध्य त्या षडांचे. पतिव्रतेसी शेजार कसबिनीचा का पटणार. सोन्याप्रती अलंकार काय शोभती कथलाचे. संत षडाते राखिती परीन त्याला महत्त्व देती. ती जगातील एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे. ऐसे मानसी समजून त्याविषयी धरिती मौन. जेवी निवडुंगा लागून स्थानभूमी देते हो. मोगरा निवडुंगा आणि शेर ही जमिनीची लेकर. परी किमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण करीती निवडुंगाचे दहन. चिलटांसाठी बांधून शेर ठेविती दारावरी. तेवी संत भूमीवरी रक्षण अवघ्यांचे करीती जरी. किमती माझी ठेविती परी गुणाप्रमाणे भेद पहा. नशीब विठोबा घाटोळाचे अति खडतर होते साचे. पाय लाभून साधूचे दैवे दूर झाले की. जरी तो ना ढोंग करिता तरी योग्यतेप्रती चढता. संताची ती योग्यता त्याने मुळी ना जाणिली. कल्पवृक्षाच्या तडवटी बसून इच्छिली गारगोटी. वा मागितली करवंटी कामधेनूपासून. ऐसे न कोणी करावे संतापासी राहून बरवे. तेथे विचारा ठेवावे अहर्निशी जागृत.
हा दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथ तारक हो भवाब्धीत अवघ्या भाविका कारणी श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य तृतीयोऽध्याय समाप्तः। अनंतकोटि ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।